या जगामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अनेक वेगवेगळी आव्हानं आहेत. आपण सर्वजण या वेगवेगळ्या आव्हानांना सामोरं जात आहोत, तोंड देत आहोत, हे चॅलेंजेस फेस करत आहोत. आणि या आव्हानांना तोंड देताना प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या गोष्टी विचारात घेते. जसं माझं सामर्थ्य, माझी शक्ती, माझे समाजात असलेले कॉन्टॅक्ट्स, माझी संपत्ती, माझा पैसा, माझी कौशल्य, या सर्व गोष्टी आपल्या या समस्यांना तोंड देण्यासाठी किंवा आव्हानांना तोंड देण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. पण या पलीकडेही, या दृश्य जगाच्या पलीकडेही काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला आयुष्यामध्ये आपल्या या आव्हानांना तोंड देण्यासाठी आपल्याला खूप मोठं पाठबळ, सामर्थ्य प्रदान करू शकतात. पण जे लोक या दृश्य जगा पलीकडील गोष्टी विचारात घेत नाहीत त्यांची अंततोगत्वा फजिती होते, जशी दुर्योधनाची फजिती झाली होती. तर या आपल्या मराठी भगवद्गीता कोर्समध्ये आज आपण अध्याय पहिला श्लोक क्रमांक 10 यावर चर्चा करणार आहोत. आपण अजूनही या मराठी भगवद्गीता कोर्समध्ये सहभागी झाला नसाल तर डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये व्हॉट्सॲप कम्युनिटीची लिंक देण्यात आलेली आहे. व्हॉट्सॲप कम्युनिटी जॉईन करा, जिथे आपल्याला सर्व व्हिडिओ पाहण्यास मिळतील. आत्तापर्यंत झालेले सर्व व्हिडिओज आणि या पुढीलही व्हिडिओज प्लेलिस्टमध्ये आहेत. त्या प्लेलिस्टची लिंक डिस्क्रिप्शन कमेंट सेक्शनमध्ये आहे, तिथे जाऊन आपण याच्या आधीचे व्हिडिओही पाहू शकता. तर नक्की व्हॉट्सॲप कम्युनिटी जॉईन करा आणि या कोर्समध्ये सहभागी व्हा. तर आज आपण चर्चा करणार आहोत अध्याय पहिला श्लोक क्रमांक 10. सर्वप्रथम प्रार्थनेने सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. तर याच्या आधीच्या भागामध्ये आपण 9व्या श्लोकाची चर्चा केली, जिथे दुर्योधन म्हणत आहे माझ्यासाठी प्राण त्याग करण्यासाठी हे शूरवीर तत्पर आहेत, तयार आहेत. आपण चर्चा करत आहोत की दुर्योधन हा द्रोणाचार्यांकडे जाऊन त्यांच्याशी बोलत आहे भगवद्गीतेच्या सुरुवातीस. अजून भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी बोलण्यास प्रारंभ केलेला नाहीये. संजय धृतराष्ट्राला वर्णन करत आहे की तिथे युद्धभूमीवरती कुरुक्षेत्राच्या रणांगणामध्ये दुर्योधन हा द्रोणाचार्यांकडे जाऊन बोलत आहे. तर या 9व्या श्लोकामध्ये आपण पाहिलं, तिथे दुर्योधन द्रोणाचार्यांना म्हणत आहे माझ्यासाठी स्वतःच्या जीवनाचा त्याग करण्यास सदैव तत्पर असलेले अनेक शूरवीर येथे आहेत. ते सर्व विविध प्रकारच्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असून युद्धकलेत निपुण आहेत. यावर आपण विस्तृत चर्चा केलेली आहे. आधीचा व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट सेक्शनमध्ये लिंक आहे प्लेलिस्टची, तिथे आपण नक्की पाहू शकता गीता चिंतन या आपल्या कोर्समध्ये. तर आज आपण 10व्या श्लोकाची चर्चा करणार आहोत. तर हा श्लोक पुढील प्रमाणे आहे. दुर्योधन पुढे बोलत आहे द्रोणाचार्यांशी. अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितं. या श्लोकाचा शब्दशः अर्थ पुढील प्रमाणे आपण वाचणार नाहीये. ज्यांना वाचायचं आहे ते पॉज करून वाचू शकता. याचं मराठीमध्ये भाषांतर पुढील प्रमाणे आहे. आमची शक्ती अपरिमित आहे आणि पितामह भीष्म यांच्याद्वारे आपण पूर्णपणे सुरक्षित आहोत. परंतु भीमाने काळजीपूर्वक रक्षिलेली पांडवांची शक्ती ही मर्यादित आहे. तर इथे दुर्योधन दोन्ही सैन्यांचं एक कंपॅरिझन करत आहे, एक तुलना करत आहे. तर आपण याची विभागणी पाहूया. तर पहिल्या 2 ओळींमध्ये या आपल्या स्क्रीनवर दिसत आहेत, तिथे तो कौरवांच्या सेनेबद्दल बोलत आहे आणि दुसऱ्या 2 ओळीमध्ये म्हणजे दुसऱ्या भागामध्ये श्लोकाच्या तो पांडवांच्या सेनेबद्दल बोलत आहे. तर तो काय म्हणतोय, अपर्याप्तम तद अस्माकम. अस्माकम म्हणजे आमचे किंवा आपले बल, आपली शक्ती हे कसं आहे, अपर्याप्त, अमर्यादित आहे. का? कारण ते भीष्म अभिरक्षित आहे, भीष्मदेवांद्वारे रक्षित आहे. भीष्मदेव आपलं नेतृत्व करत आहेत. आणि पुढच्या ओळीमध्ये तो म्हणतोय पर्याप्तम तू इदम एतेषाम. एतेषाम म्हणजे यांचं बल, या पांडवांचं बल कसं आहे, पर्याप्त आहे, मर्यादित आहे. का? बलम भीमाभिरक्षितम, कारण ते भीमाद्वारे रक्षित असलं तरी सुद्धा मर्यादित आहे, असं दुर्योधन म्हणत आहे. तर इथं आपण नीट विचार करून पाहिलं तर कौरवांच्या सेनेचे सरसेनापती भीष्मदेव होते पहिल्या दिवशी, पण पांडवांच्या सेनेमध्ये सरसेनापती भीम कधीच नव्हते. मग दुर्योधन इथे भीमाचं नाव का घेत आहे? याचं कारण म्हणजे दुर्योधनाच्या मनात असलेली भीमाबद्दलची खूप भयानक अशी ईर्ष्या, मत्सर, द्वेष आपण महाभारतामध्ये जर पाहिलं तर
लहानपणापासूनच भीम हे अतिशय शक्तिशाली होते, त्याचप्रमाणे खूप खोडकरही होते. आणि भीमसेनांच्या खोडकर स्वभावामुळे अनेकदा ते कौरवांची चेष्टा करायचे, मस्करी करायचे. दुर्योधन, दुःशासन, विकर्ण आदी सर्व बंधूंसोबत खूप वेगवेगळे खेळ खेळत असताना मस्करी करायचे, चेष्टा करायचे. त्यांना त्यांच्या शक्ती सामर्थ्याद्वारे बऱ्याच वेळेला लहान मुलं खेळताना जशी एकमेकांची चेष्टा खोड्या करतात त्याप्रमाणे करायचे. त्यांच्या मनात कधीही ईर्ष्या, मत्सर, द्वेष भावना भीमसेनाच्या मनात कधीही नव्हती दुर्योधनाबद्दल. ते त्यांच्या त्या स्वभावामुळे, खोडकर स्वभावामुळे आणि पूर्ण हजारो हत्तींचं बळ असलेल्या शक्तीमुळे, त्या शक्तीचा वापर कुठेतरी व्हावा या उद्देशाने खेळत खेळत ते या त्यांच्या बांधवांसोबत खोड्या करायचे. पण त्या खोड्यांना मनात ठेवून, त्याचा राग धरून, त्याद्वारे द्वेष मनामध्ये निर्माण होऊन आणि राज्याची गादी आपल्या हाती यावी म्हणून सुद्धा दुर्योधनाच्या मनात खास करून भीमसेनाबद्दल खूप द्वेष, राग, मत्सर, ईर्ष्या भरभरून होतं. आणि अनेक वेळा आपण पाहतो महाभारतामध्ये की भीमसेनांना मारण्याचा प्रयत्न झाला, त्यांना विष देण्यात आलं, त्यांना लाक्षागृहात मारण्यात आलं, पांडवांना मारण्याचा प्रयत्न झाला. दुर्योधनाच्या मनात हा मत्सर होता, ही ईर्ष्या होती, हा द्वेष होता. आणि त्यानंतर त्या द्वेषाचं रूपांतर थोड्याशा भीतीमध्येही झालं. जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण करण्यात आलं भर सभेमध्ये, तेव्हा भीमसेनांनी घेतलेली भयानक प्रतिज्ञा की मी दुर्योधनाची मांडी फाडेन, दुःशासनाचा हात उखडून टाकेल, तुमचं रक्त पिन, वगैरे वगैरे वगैरे, त्याद्वारे या द्वेषाचं रूपांतर एका भीतीमध्ये सुद्धा झालं होतं द्रौपदीच्या वस्त्रहरणानंतर आणि पांडवांना जेव्हा वनवासात पाठवलं गेलं तेव्हा. त्यामुळे दुर्योधनाच्या मनात नेहमी भीमाबद्दल द्वेष आणि भीती असं एक वातावरण निर्माण झालेलं. त्यामुळे त्याला सगळीकडे, जरी सरसेनापती भीम नसला तरी त्याला भीमच दिसतोय सगळीकडे. आणि भीष्मदेवांवर एवढा विश्वास आहे, कारण भीष्मदेवांच्या दृढ प्रतिज्ञा, भीष्म प्रतिज्ञा आहेत की ते कौरवांच्या बाजूने लढतील, त्यांचं संरक्षण करतील. त्यामुळे त्याला भीष्मदेवांवर अतूट विश्वास आहे आणि तोच इथे दिसतोय. आणि त्याची भीमाबद्दलची जी द्वेष भावना आहे आणि जी भीती आहे ती सुद्धा इथे दिसतीये. पण इथे बोलताना दुर्योधनांकडनं एक गडबड झालेली आहे, एक फजिती दुर्योधनाची इथे झालेली आहे, जे आपल्याला विविध आचार्य त्यांच्या व्याख्यांमधून सांगतात या श्लोकाच्या, की इथे दोन शब्द वापरलेले आहेत दुर्योधनाने. अपर्याप्तम, आमचं बल, कौरवांच्या सेनेचं बल हे अपर्याप्त आहे, म्हणजे अमर्यादित आहे. आणि पांडवांच्या सेनेचं बळ हे मर्यादित आहे, पर्याप्त आहे. पण या दोन शब्दांचे, अपर्याप्त आणि पर्याप्त, यांचे दोन अर्थ आहेत, डबल मिनिंग आहे. त्यातला पहिला अर्थ काय आहे, तर कौरवांचं बल हे कसं आहे, अपरिमित आहे. आणि हा पहिला अर्थच इथे दुर्योधनाने वापरलेला आहे की अपरिमित आहे, आमचं बल अपर्याप्त आहे. हा शब्द तो वापरतोय, अपर्याप्त आणि पर्याप्त. तर आमचं बल अपर्याप्त आहे म्हणजे काय, अमर्यादित आहे. कौरवांचं बळ अमर्यादित आहे आणि पांडवांचं बळ कसं आहे, तर ते मर्यादित आहे. पण या दोन शब्दांना अजून एक अर्थ आहे, पर्याप्त. आपण म्हणतो हा संस्कृत शब्द आहे, पण बऱ्याच वेळा हिंदीमध्ये ह्याचा वापर होतो, पर्याप्त है ये, की हे पुरेसं आहे, हे सफिशियंट आहे. आणि अपर्याप्त म्हणजे हे अपुरं आहे, हे इनसफिशियंट आहे, हे पुरणार नाही. तर आचार्य सांगतात की ह्या डबल मिनिंगमुळे दुर्योधन फसला. खरं तर तो एक भाकीतही करत आहे, जसं मागच्या श्लोकामध्ये आपण पाहिलं की मदर्थे त्यक्त जीविता, माझ्यासाठी हे मरण्यास तयार आहेत किंवा मेलेले आहेत असा वापर करतो दुर्योधन. तर सरस्वती देवी दुर्योधनाच्या जिभेवर येऊन या युद्धाचं भाकीत करत आहे किंवा युद्धाचा परिणाम काय होणार आहे ते आपल्याला सांगत आहे. तर इथेही दुर्योधनाची फजिती झालेली आहे. जरी तो या पहिल्या अर्थाने हे शब्द वापरत आहे की आमची सेना अमर्यादित आहे आणि त्यांची सेना मर्यादित आहे, पण इथे दुसरा अर्थही होऊ शकतो की आमची सेना एवढी मोठी असून ती अपुरी आहे, ती पुरणार नाही या पांडवांच्या सेनेसमोर. आणि पांडवांची सेना जरी आमच्या सेनेपेक्षा कमी असली तरी ती पुरेशी आहे. त्या सेनेद्वारे आमचा सहज निपात होऊ शकतो, ते आम्हाला सहज या युद्धामध्ये हरवू शकतात. हाही त्याचा अर्थ आहे. त्यामुळे डबल मिनिंग या श्लोकाचं होऊ शकतं की आमची सेना ही अपर्याप्त आहे म्हणजे अपुरी सुद्धा आहे, इट्स नॉट सफिशियंट, अपर्याप्त, पर्याप्त नाही आहे. आणि
पांडवांची सेना पर्याप्त आहे, सफिशियंट आहे आम्हाला हरवण्यासाठी. तर अशी फजिती दुर्योधनाची झाली, कारण तो सदैव फक्त स्वतःची शक्ती, सामर्थ्य, माझी सेना, माझे सेनानी, माझे योद्धे यांचीच गणना करतोय. पांडवांच्या बाजूच्या 20 योद्ध्यांची गणना केली, कौरवांच्या बाजूच्या 7 योद्ध्यांची गणना केली, पण मुख्य व्यक्ती त्या रणांगणावर असलेली ती म्हणजे भगवान श्रीकृष्ण यांना दुर्योधन पूर्णपणे विसरून गेलेला आहे. आणि इथेच दुर्योधनाची हार झालेली आहे युद्धामध्ये. कारण भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात, 18व्या अध्यायात हे येईल, जे खूप उशिरा येणार आहे आपल्या कोर्समध्ये. त्यामुळे असे काही श्लोक आपण मध्ये मध्ये घेऊन त्यांची चर्चा करणार आहोत, ज्यांचा संदर्भ आपल्या या श्लोकाशी असेल त्याची आपण मध्ये मध्ये चर्चा करणार आहोत. या श्लोकामध्ये 18व्या अध्यायातील 58व्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात, मच्चित्त सर्व दुर्गाणी मत्प्रसादात तरिष्यसी अथ चेत्त्वम अहंकारा न श्रोष्यसी विनंक्षसी. ते म्हणतात की मच्चित्त हा, जर तू तुझी भावना माझ्यामध्ये समर्पित केलीस, माझा कृष्ण कॉन्शियसनेस, कृष्ण भावनामय आपण जर झालो, तर सर्व दुर्गाणी, सर्व कष्ट, आव्हानं, समस्या आपल्या जीवनामधील मतप्रसादात तरिष्यसी, माझ्या कृपेद्वारे तू त्या आव्हानांना, त्या समस्यांना, त्या कठीण प्रसंगांना तरिष्यसी, तरुण जाशील. पण अथचेत, पण जर त्वम अहंकारात, तू जर अहंकाराद्वारे न श्रोष्यसी, मी जे ज्ञान दिलंय भगवद्गीतेचं, हे 18व्या अध्यायात सांगतायत, मी जे आतापर्यंत ज्ञान सांगितलेलं न श्रोष्यसी, ते जर ऐकलं नाहीस, तू ते समजून घेतलं नाहीस, विनंक्षसी, तर तू विनाश घडवून आणशील स्वतःचा. जे दुर्योधन करत आहे, अर्जुनाने भगवंतांचा संदेश ऐकला आणि त्याप्रमाणे अर्जुन वागला. भगवंतांनी त्याला फ्रीडम दिलं, पूर्णपणे स्वातंत्र्य दिलं. यथेच्छसी तथा करू, पूर्ण ज्ञान आता मी तुला दिलेलं आहे. विमृश्य येतात अशेषेण, आता त्याच्यावर चिंतन कर, मनन कर आणि यथेच्छसी तथा करू, आता जशी तुझी इच्छा होईल हे सर्व ज्ञान दिल्यानंतर त्याप्रमाणे वाग. हे अर्जुनाला स्वातंत्र्य भगवंतांनी दिलं. पण ते ऐकलं तर काय परिणाम होतील आणि नाही ऐकलं तर काय परिणाम होतील तेही भगवंतांनी सांगितलं. तर दुर्योधनाने दुसरा मार्ग निवडला, तो म्हणजे नास्तिकतावादी मार्ग, जो बहुतांशी समाज आज दुर्दैवाने पालन करत आहे. गॉडलेस सिव्हिलायझेशन ज्याला म्हणतात, नास्तिकतावादी समाज झालेला आहे. भगवंतांचं अस्तित्व, भगवंतांना केंद्रबिंदूमध्ये ठेवणारं जी आपली संस्कृती होती, जो आपला समाज होता, त्याचं अधःपतन होत आहे. आणि भगवंत सोडून बाकी सर्व गोष्टी या आपल्या जीवनाचा मुख्य भाग बनत आहेत, ज्याद्वारे आपण अनेक दृष्ट्या कष्ट सोसत आहोत, समस्यांना तोंड देत आहोत. फिजिकली, भौतिकरित्या आपल्या आरोग्याद्वारे किंवा इतर काही समस्यांद्वारे, सायकोलॉजिकली म्हणजे मानसिकदृष्ट्या, सोशियोलॉजिकली सामाजिकदृष्ट्या समाजामध्ये चालू असलेल्या अनेक समस्या, आणि इकॉलॉजिकली म्हणजे पर्यावरण दृष्ट्या. ह्याच्यावर आपण ह्या 4 गोष्टींवर आणि ह्या 4 गोष्टींमुळे आपल्याला होणाऱ्या त्रासावरच अनेक तास बोलू शकतो. ह्याच्यावर खूप मोठी चर्चा होऊ शकते. आणि सर्वाचं मुख्य अल्टिमेट किंवा जे अंतिम जे कारण आहे ते म्हणजे गॉडलेस सिव्हिलायझेशन. भगवंतांना आपण दूर सारून दिलेलं आहे आपल्या जीवनातून, आणि भगवंतांशिवाय सुखी होण्याचा, आनंदी होण्याचा प्रयत्न हा समाज करत आहे, जो दुर्योधनाने केला. एवढ्या मोठ्या सेनेमध्ये जो मुख्य व्यक्ती आहे तिथे उपस्थित भगवान श्रीकृष्ण, ज्याद्वारे युद्धाचा निर्णय खरा घडणार आहे, ज्यांच्याकडे सर्व सामर्थ्य, सर्व शक्ती आहे, त्या भगवंतांना दुर्योधनाने पूर्णपणे दुर्लक्षित केलं. आणि इतर सर्व योद्धे, हे म्हणजे आपण या व्हिडिओच्या सुरुवातीस जी चर्चा केली, जेव्हा आव्हानं येतात तेव्हा प्रत्येकजण बरेच गोष्टी विचारात घेतो. माझी शक्ती, माझं सामर्थ्य, माझा बँक बॅलन्स, माझा पैसा, माझा इन्फ्लुएन्स, माझी पॉवर, माझे परिवार, मित्र, आप्तेष्ट, पण भगवंतांना विसरतो. तिथे आपली फजिती होते, तिथे आपण चुकतो. हे आपल्याला दुर्योधन आपल्याला शिकवत आहे की असं वागू नका. दुर्योधनाप्रमाणे आपण वागलो तर अशीच फजिती होईल. त्याला वाटत राहतं की माझी सेना अमर्यादित आहे, पण खरं तर ते दुसरा अर्थ आहे की तुझी सेना ही पुरेशी नाही आहे. अर्जुनाची सेना छोटी असली तरी पुरेशी आहे, कारण तिथे भगवंत आहेत आणि त्यांचा अर्जुनावर खूप प्रेम आहे. अर्जुनाचं भगवंतांवर प्रेम आहे. त्यामुळे भगवंतांना जर आपण केंद्रबिंदूमध्ये किंवा मध्यस्थानी आणलं आपल्या जीवनामध्ये, तर आपल्या जीवनातील सर्व आव्हानांना तोंड देण्यासाठी आपल्याला पुरेपूर शक्ती मिळेल, सामर्थ्य मिळेल, आणि आपण यशस्वी होऊ जीवनामध्ये खऱ्या अर्थाने. तेव्हा आपण खऱ्या अर्थाने मॅच्युअर्ड
किंवा परिपक्व समजले जाऊ तोपर्यंत प्रत्येक व्यक्ती ही बालिश आहे या जगातील, जी या सर्व गोष्टी पाहते, दुर्योधनाप्रमाणे सर्व योद्ध्यांना पाहते पण भगवान श्रीकृष्णांना दुर्लक्षित करते. हा बालिशपणा आहे, हे मूर्खत्व आहे जे दुर्योधन इथे दाखवत आहे त्याच्या वागण्यातून. जसं बनण्यापासून आपण स्वतःला वाचवलं पाहिजे, त्या भगवद्गीतेचा संदेश अभ्यासला पाहिजे, समजून घेतला पाहिजे, याची चर्चा आपण स्टेप बाय स्टेप, श्लोक बाय श्लोक या आपल्या कोर्समध्ये करत आहोत. तर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा, इतरांना पाठवा. आपले जे काही प्रश्न असतील, कमेंट्स असतील, अभिप्राय असतील ते नक्की कमेंटमध्ये लिहा. काही नसेल तर शुभेच्छा द्या. तुमचे काही प्रश्न असतील तर ते लिहा. जय श्रीराम, जय श्रीकृष्ण, हरे कृष्ण, रामकृष्ण हरी, काहीतरी लिहा, कमेंट करा, इतरांना पाठवा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. लवकरच भेटू पुढच्या भागामध्ये. हरे कृष्णा. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम राम